नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो 31/1/2024 ते 4/2/2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र कारागृह 31 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र कारागृह भरती 2024 म्हणजेच IG प्रायझन ही जी काही एक्झाम झाल्या होत्या त्याची टेक्निकल टेस्ट झालेली होती, त्याची त्या तांत्रिक व्यावसायिक चाचणीची आन्सर की विथ क्वेश्चन प्लस आन्सर ही आलेली आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जर काही हरकती असतील तर ते आपल्याला आजपासून ते 8 तारखेपर्यंत म्हणजेच 6/2/2025 ते 8/2/2025 या कालावधीमध्ये आपल्याला नोंदवायचे आहेत. तर हे आपली की कशी पाहायची, आपला स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा आणि ही नेमकी नोटीस काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे सर्व नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या IG प्रायझनच्या महाप्रायझन्स.gov.in या वेबसाईटला आल्यानंतर इथं तुम्हाला परिपत्रक, तांत्रिक भरती उत्तरे व प्रश्नतालिकेबाबत सूचना हे ऑप्शन दिसेल, जे आत्ताच म्हणजेच 6/2/2025 रोजी थोड्या वेळापूर्वी आलेला आहे. तर हे जर तुम्ही डाउनलोड करून ओपन केलं तर इथं तुम्हाला जी आता मी सांगितली माहिती तीच इथं दिलेली आहे. ज्या काही 31/1/2025 ते 4/2/2025 या कालावधीमध्ये ज्या काही तांत्रिक पदासाठी सरळ सेवा भरती झालेली होती, तर या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे आणि उत्तर तालिका हे उमेदवारांना 6/2/2025 रोजीपासून कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर हे संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि याबाबत एखादं तुम्हाला वाटलं की कुठला प्रश्न त्याचा आन्सर चुकलेला आहे आणि तुम्ही दिलेलं आन्सर बरोबर आहे तर तुम्हाला ऑब्जेक्शन म्हणजेच हरकत देखील नोंदवता येईल. त्यासाठी प्रति हरकत म्हणजे प्रत्येक क्वेश्चन साठी 100 रुपये शुल्क असणार आहे. आणि हे 6/2/2025 ते 8/2/2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत या 2च दिवसांमध्ये 3 दिवसामध्ये आपल्याला हे हरकत घेता येणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीबाबत तुम्ही पत्रव्यवहार किंवा ईमेल ID चालणार नाही. जे काही त्यांची आता मी सांगणार आहे ती प्रोसेस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे जर काही हरकत असेल तर. तर आता आपण पाहूयात की हा स्कोर कसा चेक करायचा, हे आन्सर की आपल्याला कुठे पाहायला भेटेल. तर या ठिकाणी कारागृह विभागातील तांत्रिक पदाची भरती हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्या खाली जे आहे ऑनलाईन लिंक 3 नंबरचं ऑप्शन सध्या कारागृह विभागातील तांत्रिक पदाची सरळ सेवा व्यावसायिक चाचणी भरती प्रक्रिया 2023 ऑनलाईन लिंक, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय, डाउनलोड करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये अप्लाय ऑनलाईन ही तुम्हाला लिंक दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर हे 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन, तर याच्या पुढे हे जे चिन्ह दिसतंय ग्रीन कलर, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा इथं नोंदणी क्रमांक जो तुमचा सुरुवातीला मिळालेला होता तो इथं नोंदणी क्रमांक टाका, तुमचा जो काही पासवर्ड आहे तो टाका आणि दिलेला कॅप्चा इथं टाकून खालच्या या लॉग इन करा या बटनावरती क्लिक करा. जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट युजर ID पासवर्ड, युजर ID तुमचा विसरला असेल, पासवर्ड विसरला असेल तर यावरती क्लिक करून तो तुम्ही रिट्राईव्ह करू शकता. तर आता मी डिटेल टाकतोय आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करतोय. जर तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथं तुमची सर्व माहिती आहे. तर इथं पोस्ट सिलेक्शन आणि ऍप्लिकेशन डिटेल्स 2 ऑप्शन पैकी इथं पोस्ट सिलेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं ऍक्शनचं बटन आहे, हे डोळ्याचं चिन्ह दिसतंय, तर यावरती व्ह्यू बटनावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर एक पॉपअप तुमच्या समोर येईल, तो क्लोज करून घ्यायचा आहे. आणि इथं आता एक आहे ऑब्जेक्शन फॉर्म, दुसरा आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स. तर आपण कुठले रिस्पॉन्स म्हणजे आपण काय उत्तर देऊन आलो आहोत आणि त्याची आन्सर की काय आहे ते पाहण्यासाठी कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पहा क्लिक हिअर टू जनरेट इट, यावरती हिअरला जो ग्रीन कलर आहे त्यावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन ओपन होईल. आणि आता हे प्रश्न आहे
याचं उत्तर आन्सर की नुसार 4 आहे आणि इथं तुम्ही जो ऑप्शन निवडलेला आहे ऑप्शन चूजन 4 आपण दिलेलं आन्सर इथं आहे आणि आन्सर की मधला आन्सर इथं आहे. तर हे दोन्ही तुम्हाला मॅच करायचं आहे. इथलं 4 नंबर आहे आणि आपण दिलेलं 4 नंबर असेल तर तुम्हाला 2 मार्क्स भेटलेले आहेत. पुढे तसं चेक करा, हे देखील 2 मार्क भेटलेले आहेत. या ठिकाणी पाहिलं तर आन्सर की मध्ये 2 आहे परंतु तुम्ही 3 केलेला आहे तर हा तुमचा मार्क कट झालेला आहे. तर असं सर्व डिटेल्स चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये कुठं वाटलं की याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे आणि मला जे काही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे असं वाटत असेल तर हा जो क्वेश्चन आयडी आहे तो एकदा तुम्ही नमूद करून घ्या आणि त्यानंतर खाली ऑप्शन आयडी देखील आहे तो देखील तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. समजा आणि जर तुम्हाला हरकत घ्यायची असेल तर आता ही चौथ्या प्रश्नाबाबत मला हरकत घ्यायची आहे. मी 1 नंबर ऑप्शन चूज केलंय आणि मला वाटतं की 1 नंबरचं उत्तर असायला हवं. तर मी काय करेन की हा क्वेश्चन आयडी नोट डाऊन करून घेईन, लिहून घेईन आणि त्यानंतर 1 नंबरचं जे ऑप्शन आयडी आहे तो देखील लिहून घेईन आणि त्यानंतर काय करेल की या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तर यावरती प्लसचं चिन्ह आहे तर इथं प्लस चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल आणि हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आता इथं तुम्हाला तुमची डिटेल्स टाकायचे आहेत. हे काही वाचून घ्या. तर इथं क्लोज करा. त्यानंतर तुमची इथं माहिती आलेली आहे. लँग्वेज विथ द क्वेश्चन वॉज आन्सर्ड. तुम्ही कुठल्या भाषेमध्ये ते आन्सर दिले ते इथे एकदा सिलेक्ट करून घ्या. क्वेश्चन आयडी जो तुम्ही मग नोट डाऊन केला तो यामधून घ्यायचा आहे. कुठला आयडी क्वेश्चन आयडी यामध्ये आहे. सपोज XYZ मी एक रॅन्डमली सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर मग नेचर ऑफ ऑब्जेक्शन काय आहे की इनकरेक्ट किंवा ॲम्बिग्युअस क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस, सिलेबस बाहेरचा आहे, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत, मल्टिपल करेक्ट आन्सर्स आहेत किंवा इनकरेक्ट आन्सर की. जे काही तुम्हाला वाटतंय या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इथं काय करायचंय करेक्ट आन्सर की. तर आता तुम्हाला जे काय तुम्ही मला नोट डाऊन केलेला आहे तो इथं आन्सर की मधला तो ऑप्शनचा नंबर टाकायचा आहे. डू यू वॉन्ट टू ऍड रिमार्क्स तर इथं काय असेल तर येस करा, नसेल तर इथं नो करू शकता. पेमेंट 100 रुपये तर करायचं आहे आणि क्लिक हिअर टू अपलोड. काही सपोर्टेड डॉक्युमेंट जे असतील की कुठल्या एखाद्या ऑथेंटिक बुक मध्ये वगैरे असेल तर ते तुम्हाला इथं डॉक्युमेंट मध्ये अपलोड करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचा ऑप्शन येईल. जर तुम्हाला या ठिकाणी आणखीन ऑप्शन ऍड करायचे असतील तर तुम्ही त्याच पद्धतीनं आणखीन ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता, ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही रिझल्ट येण्या अगोदर जर आन्सर की मध्ये नो चेंज आला तर तुम्हाला आताच तुमचा रिझल्ट म्हणजे किती मार्क मिळाले हे समजू शकतं. आता याच्या पुढची स्टेज रिझल्ट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शनची यादी डिक्लेअर होईल. ती जशी डिक्लेअर होईल तसं आपल्या चॅनलवरती त्याविषयी इन्फॉर्मेशन दिली जाईल, व्हिडिओ बनवून पोस्ट केला जाईल. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.